नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कळसकर सरांच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे युनिट सेल. या युनिट सेलमध्ये आपण येथे आपले 3 डायमेन्शनल युनिट सेल, 2 डायमेन्शनल युनिट सेल आणि सिंपल युनिट सेल, सगळे युनिट सेलचा आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे. आता सर्वात पहिले युनिट सेल म्हणजे काय असते, ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय युनिट सेल हे आपल्याला माहित होणं आवश्यक आहे. आता सपोज जर एखादा आपण काय घेतलाय की आपला जर रूम आपण कन्सिडर केली, ठीक आहे, ही जे क्लासरूम आहे आपली, ही जर आपण कन्सिडर केली तर याचे जे सगळ्या बाजू जे आहे, या बाजू किती आहे, याला साइड्स आहे. एक या बाजूची माझ्या लेफ्ट हँड साइडची एक साइड आहे, ओके, एक राईट हँडची साइड आहे, एक फ्रंट साइडला आहे, एक बॅक साइडला एक वॉल आहे, एक खाली फ्लोअर आहे आणि एक टॉपला एक छत आहे, बरोबर आहे. तर असा एक कन्सिडर पूर्ण केला देन इट इज कॉल्ड ॲज युनिट सेल. हा एक युनिट सेल आहे. याला आपण कसं ड्रॉ करतो, याला आपण बोर्डवर असं ड्रॉ करू, ओके. पहा, ठीक आहे, हा झाला तुमचा एक युनिट सेल. दिस इज कॉल्ड ॲज युनिट सेल, ओके. हा जो युनिट सेल असतो, हा युनिट सेल जो आपण ड्रॉ केलेला आहे, या युनिट सेलला काय असतात, या युनिट सेलला असतात 8 कॉर्नर्स असतात, ओके. देयर इज 8 कॉर्नर्स. कोणते कोणते कॉर्नर असतात, तर आपण आपल्या रूमला कन्सिडर केला तर या बाजूचा एक कॉर्नर, ठीक आहे, जसं इथे आपण कॉर्नर दाखवतो आहे, हा एक कॉर्नर आहे, हा एक दुसरा कॉर्नर आहे, हा तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा आणि 8वा, असे 8 कॉर्नर याला असतात, ठीक आहे. म्हणजे 8 कॉर्नर कोणकोणचे आहेत, ठीक आहे. जर आपण असं उभं राहिलो तर समोरच्या बाजूला पाहायला एक या कोपऱ्यात, राईट हँड साइडच्या वरच्या कोपऱ्यात, राईट हँड साइडच्या खालच्या कोपऱ्यात, ठीक आहे, एक लेफ्ट हँड साइडचा वरचा कोपरा आणि लेफ्ट हँड साइडचा खालचा कोपरा. तसेच या बाजूने 1 2 3 4, या बाजूने 4 कॉर्नर्स आणि या बाजूने 4 कॉर्नर्स, म्हणजे याचे पॉइंट्स, ठीक आहे. हे जे असतात ते याला 8 कॉर्नर्स असतात. दिस इज कॉल्ड एज युनिट सेल. हा जो ठोकळा तुमचा तयार झालेला आहे याला युनिट सेल. कन्सिडर करा, हा एक बॉक्स आहे, ठीक आहे, प्रेसचा एक बॉक्स आहे. आपल्या घरी असे बरेचसे बॉक्स असतात. याला इतकं कन्सिडर करा किंवा याला पूर्ण कन्सिडर केलं तर याला 8 कॉर्नर्स आहे. हे एक आपली रूम आहे, कन्सिडर केलं, ठीक आहे. तर याला हा एक वरचा एक कोपरा, हा याचा एक पॉइंट, हा दुसरा एक कोपरा याचा पॉइंट, हा तिसरा कोपरा आणि हा चौथा कोपरा. हे टोटल 4 याचे कॉर्नर्स झाले, ठीक आहे. नंतर या बाजूने कन्सिडर केलं तर 1 2 3 अँड 4, असे याला 8 कॉर्नर्स असतात, ठीक आहे. टोटली 8 कॉर्नर्स याला असतात. दिस इज कॉल्ड एज युनिट सेल. या युनिट सेलचा आपल्याला या चॅप्टर मध्ये बरेच म्हणजे टोटली जवळपास सगळ्या गोष्टीचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आता हा युनिट सेल असतो तरी कसा, आणि या युनिट सेलचा आपल्या क्रिस्टलाइन सॉलिड सोबत काय संबंध आहे, हा युनिट सेल आणि क्रिस्टलाइन सॉलिड यांचा काय संबंध आहे. दिस इज युअर युनिट सेल. हा कोण आहे तुमचा युनिट सेल, ओके. दिस इज युअर युनिट सेल. आता या युनिट सेलचा आणि आपल्या क्रिस्टलाइन सॉलिडचा काय संबंध आहे, तर पहिला पॉइंट आपण स्टडी करू. हे तुमचे पॉइंट्स आहे, हा तुमचा नोट सुद्धा आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचा आहे, ओके. युनिट सेल कसा असतो, स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड एज युनिट सेल. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडचा, एक क्रिस्टलाइन सॉलिड एक मोठा सॉलिड असतो, ठीक आहे, एक मोठा कंपाऊंड असतो. या क्रिस्टलाइन सॉलिडचा जो रिपीटिंग युनिट असतो, ज्या स्मॉलेस्ट युनिट पासून तो बनतो, त्याला युनिट सेल असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, एक मोठा क्रिस्टलाइन सॉलिड आहे, एक हा मोठा क्रिस्टलाइन सॉलिड आहे. हा क्रिस्टलाइन सॉलिड बनतो कसा, तर एक युनिट सेल, हा एक युनिट सेल, हा युनिट सेल आपण इथे रिपीट करणार आहे, हा एक युनिट सेल, ठीक आहे. ठीक आहे, यालाच अटॅच राहील दुसरा युनिट सेल, ओके. हा दुसरा युनिट सेल अटॅच राहील याला, यालाच अटॅच राहील तुमचा तिसरा युनिट सेल, ओके. यालाच अटॅच राहील तुमचा चौथा युनिट सेल, ठीक आहे. हा चौथा युनिट सेल, यालाच अटॅच राहील पाचवा युनिट सेल,
ठीक आहे, यालाच 5वा युनिट सेल अटॅच राहील. ठीक आहे, याला 6वा अटॅच राहील, 7वा अटॅच राहील. असा रिपीट 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 मॅनरनी हा काय होत जाईल, रिपीट होत जाईल. म्हणजे एक युनिट सेल, दुसरा युनिट सेल, तिसरा युनिट सेल, चौथा युनिट सेल, 5वा युनिट सेल, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा असे नंबर्स ऑफ युनिट सेल जेव्हा एकत्रित येतात, एकमेकांना जॉईंट होतात कॉर्नरवर, तेव्हा जो एक मोठा बल्कियर कंपाऊंड तयार होतो किंवा बल्कियर एक सबस्टन्स तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, क्रिस्टलाइन सॉलिड असे म्हणतो. सिंपल आहे. पहा, व्हॉट इज मेंट बाय युनिट सेल अँड व्हॉट इज मेंट बाय क्रिस्टलाइन सॉलिड. स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडचा स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट कोण आहे, युनिट सेल. स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट इट इज कॉल्ड एज युनिट सेल. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जो रिपीट 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 होतो आणि एक मोठा क्रिस्टल तयार करतो, त्याला युनिट सेल असे म्हणतात. सिंपल आहे. दिस इज कॉल्ड एज युनिट सेल. ओके, आता नेक्स्ट पॉइंट काय आपला, each point at the intersection of the line in unit cell is called as lattice point. त्यांनी काय म्हटलंय की लॅटिस जो युनिट सेल असतो, या युनिट सेलच्या लाईनच्या इंटरसेक्ट वर जो कोणता पॉइंट असतो, जो प्रत्येक पॉइंट आपल्याला दिसतो, दिस इज युअर पॉइंट, दिस पॉइंट इज कॉल्ड एज लॅटिस पॉइंट. ठीक आहे, each point at the intersection of the line in the unit cell is called as lattice point. त्या पॉइंटला लॅटिस पॉइंट असे म्हणतात. दिस पॉइंट इज कॉल्ड एज लॅटिस पॉइंट. Any one lattice point is the identical to the numbers of another lattice in the crystalline solid. ज्या पद्धतीने आता हा एक युनिट सेल याच्यासोबत रिपीट झाला, याच्यासोबत रिपीट झाला, प्रत्येक युनिट सेल रिपीट झाला, प्रत्येकाला लॅटिस पॉइंट आहे. याला सुद्धा लॅटिस पॉइंट आहे. ठीक आहे, याला लॅटिस पॉइंट आहे. हा एक पॉइंट, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. ठीक आहे, तसेच याला सुद्धा पॉइंट्स आहे, तसे याला सुद्धा पॉइंट्स आहे. ठीक आहे, तसे याला सुद्धा पॉइंट्स आहे. सगळ्यांना काही बॅक साइडनी असतील. ठीक आहे, 3D पिक्चर मध्ये पाहिले तर आपल्याला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, तर हे जे युनिट सेलचे जे लॅटिस पॉइंट्स आहे, यांचे इन्व्हायरमेंट जे आहे ते सारखे असतील. याचे इन्व्हायरमेंट सारखे असतील म्हणजे काय, तर आता कन्सिडर सपोज केला की हा पॉइंट आहे. ठीक आहे, हा जो पॉइंट आहे, याला जो समोरून जो बॉक्स अटॅच असेल, एक समोरून बॉक्स अटॅच असेल, एक बाजूला बॉक्स अटॅच असेल. ठीक आहे, कसं असते, हा एक युनिट सेल, आता याला रिपीट होईल, एक इकडून युनिट सेल असंच रिपीट होईल, एक युनिट सेल या बाजूने रिपीट होईल, एक या बाजूने, एक या बाजूने, एक खालच्या बाजूने. म्हणजे युनिट सेल कसे रिपीट होतात, याच्या सगळ्या बाजूने, एक फ्रंट साइडने, एक बॅक साइडने, एक राइट हँड साइडने, एक लेफ्ट हँड साइडने, एक अप्पर साइडने, एक लोअर साइडने, असे रिपीटिंग काय होत जाईल, युनिट सेल काय होत जाईल, याला रिपीट होत जाईल. हा युनिट सेल असा ठेवला, एक युनिट सेल इथून अटॅच होईल, 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 आणि एक युनिट सेल वरून आणि एक खालून, बाजूने आणि बाजूने. या पद्धतीने काय होत जाईल, रिपीटिंग युनिट काय होत जाईल, याला रिपीट होत जाईल. पण आता जो हा युनिट सेल आहे, या युनिट सेलला बाजूच्या, वरच्या, खालच्या सर्व बाजूच्या युनिट सेलचे काय होत जाईल, पॉइंट रिपीट होत जाईल. म्हणून त्यांनी म्हटलं काय आहे, प्रत्येक लॅटिस पॉइंटचा जो इन्व्हायरमेंट आहे, प्रत्येक लॅटिस पॉइंटचा इन्व्हायरमेंट हा काय राहील, सारखा राहील. म्हणजे याला जितके पॉइंट अटॅच राहील, तेवढेच याला सुद्धा पॉइंट अटॅच राहील, तेवढे याला सुद्धा पॉइंट अटॅच राहील. सगळे लॅटिस पॉइंट एकमेकांना अटॅच राहतील. ठीक आहे, सेम नंबर्स ऑफ युनिट सेलचे लॅटिस पॉइंट एकमेकांना अटॅच राहील. म्हणून काय म्हटलं आहे, एनी वन लॅटिस पॉइंट इज आयडेंटिकल टू द नंबर्स ऑफ अनदर लॅटिस इन द क्रिस्टलाइन दॅट हॅव द आयडेंटिकल इन्व्हायरमेंट. म्हणजे एक लॅटिसला जितके पॉइंट्स अटॅच असतील, तितकेच दुसऱ्याला सुद्धा अटॅच असतील, तितके तिसऱ्यालाच अटॅच असतील. म्हणजे सगळ्या लॅटिस पॉइंटचे इन्व्हायरमेंट काय आहे, सारखे आहे, इक्वल इन्व्हायरमेंट आहे. The collection of all crystal having the same environment is called as space lattice. म्हणजे सर्व क्रिस्टलाइन सॉलिडचे जे आहे, त्या लॅटिसला सेम इन्व्हायरमेंट अटॅच आहे. यांचं सर्वांचं जर आपण कनेक्शन केलं तर त्याला काय म्हणतात, स्पेस लॅटिस असे म्हणतात. ठीक आहे, दिस इज द थेरी ऑफ द युनिट सेल. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. आता युनिट सेल जे असतात, ठीक आहे,
आता युनिट सेल्स जे असतात, हे युनिट सेल किती प्रकारचे असतात? लॅटिस जे असतात, क्रिस्टलाइन लॅटिस, हे क्रिस्टलाइन लॅटिस किती प्रकारचे असतात हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, हाऊ मेनी टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन लॅटिस हे आपल्याला पाहायचं आहे. आता पहा किती प्रकारचे क्रिस्टलाइन लॅटिस, सॉरी, ओके, किती प्रकारचे क्रिस्टलाइन लॅटिस आपल्याला पाहायला मिळतात हे आज आपण पाहू. आता आपल्याकडे क्रिस्टलाइन लॅटिस जे आहे ते 7 प्रकारचे आहे. किती प्रकारचे आहे? 7 प्रकारचे आहे. ते कसे लक्षात ठेवायचे त्याची मी ट्रिक्स तुम्हाला सांगतो. 7 प्रकारचे क्रिस्टलाइन सॉलिड लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही या पद्धतीने पॅटर्न लक्षात ठेवायचा. CTOTMHR. आता हे CTOTMHR काय आहे? ठीक आहे, लक्षात काय ठेवायचं? 7 युनिट सेल साठी CTOTMHR. CTOTMHR. आता हे CTOTMHR काय आहे? तर C मीन्स पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, पाचवा, 6 आणि 7 असे 7 क्रिस्टलाइन लॅटिस तुमच्याकडे आहे. ठीक आहे, लॅटिस किती प्रकारचे आहे तुमच्याकडे? 7 प्रकारचे आहे. पहिला लॅटिस जो आहे, दिस इज द क्यूबिक लॅटिस. दिस इज कॉल्ड एज क्यूबिक लॅटिस. फर्स्ट वन इज द क्यूबिक लॅटिस. ठीक है. सेकंड, C means cubic, T means tetragonal. ठीक है, C means cubic, T means tetragonal. ठीक है. नेक्स्ट, O means ऑर्थोरोम्बिक. ठीक है, O means ऑर्थोरोम्बिक. ठीक है, ऑर्थोरोम्बिक लॅटिस. C means cubic, T means tetragonal, O means ऑर्थोरोम्बिक. ठीक है. T means another T, हा T आणि हा T. This is the tetragonal and this is the triclinic. ठीक है, triclinic crystalline lattice. Next one is the M. M means monoclinic. ठीक है, M means monoclinic, T means triclinic, M means monoclinic. Next, hexagonal. ठीक है, H means hexagonal and last one is the rhombic, rhombohedral. ओके, असे 5 प्रकारचे तुमचे लॅटिस आहे. कुठले कुठले लॅटिस आहे? पहिला आहे क्यूबिक लॅटिस, CTOTMHR असं लक्षात ठेवलं. पहिला आहे क्यूबिक, दुसरा आहे टेट्रागोनल, तिसरा आहे ऑर्थोरोम्बिक, नेक्स्ट वन इज द ट्रायक्लिनिक, नेक्स्ट मोनोक्लिनिक, नेक्स्ट हेक्सागोनल, नेक्स्ट रोम्बिक. ओके, रोम्बोहेड्रल. आता या प्रकारचे हे 7 तुमचे लॅटिस तुमच्याकडे आहे. आता या 7 लॅटिस मधले प्रत्येक लॅटिस आपण वन बाय वन शिकणार आहे. ठीक आहे, सर्वात पहिले क्यूबिक लॅटिस. फर्स्ट वन इज द क्यूबिक युनिट सेल. आता हा क्यूबिक युनिट सेल कसा असतो? ठीक आहे, या क्यूबिक युनिट सेलचं स्ट्रक्चर कसं असतं? तर क्यूबिक युनिट सेल जो असतो तो क्यूबिक युनिट सेल या पद्धतीने असतो, ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या असतील. ठीक आहे, त्याला क्यूबिक युनिट सेल असे म्हणतात. सगळ्या बाजू ज्याच्या सारख्या त्याला क्यूबिक युनिट सेल असे म्हणतात. ठीक आहे, थोडस याला डार्क आपण करून घेऊ. ठीक आहे, दिस इज युअर क्यूबिक युनिट सेल. हे याचे 8 कॉर्नर्स आहे. 1 2 3 4
5 6 7 and 8 हे याचे 8 कॉर्नर्स आहे. ओके, आता या क्युबिक युनिट सेलला आपल्याला समजून घ्यायचं व्यवस्थित, अगदी व्यवस्थित याला समजून घेऊ. क्युबिक युनिट सेल, आता हा क्युबिक युनिट सेल जो असतो हा कसा असतो आणि याच्यामध्ये काय काय असते ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता क्युबिक युनिट सेल जे आहे आपण कन्सिडर करू, याच्या 3 साइड कन्सिडर करू. ओके, ही ए साइड कन्सिडर करू, ही बी साइड कन्सिडर करू याची, आणि हे सी साइड कन्सिडर करू. ठीक आहे, सगळ्या ज्या याच्या बाजू असतात, ठीक आहे, क्युबिक युनिट सेलच्या, ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी. म्हणजे सगळ्या ज्या बाजू असतात त्या इक्वल असतात. म्हणजे जर ए ची लेंथ जेवढी असेल तेवढीच बी ची लेंथ असेल, तेवढीच सी ची लेंथ असेल, तेवढीच डी ची लेंथ असेल, तेवढीच ई ची लेंथ असेल, तेवढीच एफ ची लेंथ असेल, जी ची, एच ची, सगळ्यांची लेंथ काय असते, सारखी असते. क्युबिक युनिट सेल मध्ये सगळ्या लेंथ सारख्या असतात, म्हणजे सगळ्या बाजू सारख्या इक्वल असतात. ओके, त्याच्यानंतर जर याच्या अँगलचा जर आपण विचार केला, कॉर्नरचा जर विचार केला, हा याचा 90 डिग्री असतो. ठीक आहे, हा सुद्धा याचा किती असतो, 90 डिग्री असतो. हा सुद्धा याचा किती असतो, 90 डिग्री असतो. म्हणजे सगळे जे त्याचे अँगल्स जे असतात तेव्हा त्याचे कोन जर आपण चेक केले तर सगळे कोन किती डिग्री सेल्सिअसचे असतात, ते 90 डिग्री सेल्सिअसचे असतात. ओके, असा हा तुमचा असतो क्युबिक युनिट सेल. ओके, म्हणजे सगळे जे कॉर्नर्स असतात, म्हणजे सगळे जे लेंथ असतात, सगळ्या लेंथ ह्या काय असतात, ए बी आणि सी, तिन्ही काय असतात, इक्वल असतात. त्याचे अँगल जे असतात सगळे 90 डिग्रीचे असतात. एक अँगल जितक्या डिग्रीचा तेवढाच बी, तितकाच सी. ठीक आहे, सगळेच्या सगळे तेवढेच अँगल सारख्या डिग्रीचे असतात. ओके, हे आपल्याला लक्षात आलं असेल. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे की क्युबिक युनिट सेल जो असतो, या क्युबिक युनिट सेलचे प्रकार किती असतात. हाऊ मेनी टाइप्स ऑफ क्युबिक युनिट सेल. हा क्युबिक युनिट सेल आपण पाहिला कसा असतो. आता या क्युबिक युनिट सेलचे आपल्याला प्रकार पाहायचे, टाइप्स. हाऊ मेनी टाइप्स ऑफ क्युबिक युनिट सेल. क्युबिक युनिट सेल आर 3 टाइप्स, मेनली 3 टाइप्स. फर्स्ट, simple cubic unit cell. Next one is the body centered cubic unit cell. And third one is the types of cubic unit cell. आपण पाहत आहे types of cubic unit cell. Okay, types of cubic unit cell. How many types of cubic unit cell is 3 types of cubic unit cell. Simple cubic unit cell, body centered cubic unit cell, and face centered cubic unit cell. ठीक आहे, असे 3 प्रकारचे क्युबिक युनिट सेल आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, पहिला आहे सिंपल क्युबिक युनिट सेल, अनदर वन इज द बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल, अँड नेक्स्ट वन इज द फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. तर 1 बाय 1 आपण इथे पाहणार आहे. पहिला कोणचा पाहणार आहे, सिंपल क्युबिक युनिट सेल. फर्स्ट वन इज द सिंपल क्युबिक युनिट सेल. सिंपल क्युबिक युनिट सेल कसा असतो, तर सिंपल क्युबिक युनिट सेल म्हणजे त्याच्या 8 कॉर्नरला त्याचे 8 स्पियर्स राहतील, बस, बाकी काही राहणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, पाहू आपण. सिंपल क्युबिक युनिट सेल कसं राहील, तर सिंपल क्युबिक युनिट सेल या पद्धतीने राहील. तिन्ही आपण इथे काढू. ठीक आहे, सिंपल क्युबिक युनिट सेल. सिंपल क्युबिक युनिट सेल कसा राहील, तर सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये त्याच्या 8 कॉर्नरला त्याचे 8 स्पियर राहतील. हे कॉर्नर म्हणजे, आणि याला जे आपण हे इथे गोल इथे दाखवतोय, दिस इज कॉल्ड एज स्पियर. ठीक आहे, तर सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये 8 कॉर्नरला 8 स्पियर राहील आणि बाकी कुठे स्पियर राहणार नाही. दिस इज कॉल्ड एज
simple cubic unit cell. This is called as simple cubic unit cell. This is called as simple cubic unit cell. ठीक आहे. आता हा simple cubic unit cell झाला. Next one is the body centered cubic unit cell. Next one is the body centered cubic unit cell. ठीक है. Body centered cubic unit cell. Next one is the body centered cubic unit cell. आता हा body centered cubic unit cell कसा असेल तर पहा. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल कसा असेल. आता याच्यात काय म्हटलं सिंपल क्यूबिक युनिट सेल. तर सिंपल क्यूबिक युनिट सेलला लक्षात ठेवायचं की आपली जे क्लासरूम असते किंवा आपला घर जे असते, आपली जे बेडरूम असते, ठीक आहे, आपला जो हॉल असतो त्याला किती कॉर्नर्स असतात. 8 कॉर्नर असतात. 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 कॉर्नर असतात. ठीक आहे. 8 कॉर्नर वाला जो असेल तर तो सिंपल क्यूबिक युनिट सेल. आता बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल कसा असतो तर बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल म्हणजे याच्या 8 कॉर्नरला 8 स्पियर. ठीक आहे. 8 कॉर्नरला काय असतात त्याच्या 8 स्पियर असतात. पण बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल म्हटलाय म्हणजे त्याच्या म्हणजे या क्लासरूमच्या आतमध्ये एक स्पियर हा मधात असेल. ठीक आहे. एक स्पियर कुठे आला असेल मधात आला असेल. तो कुठल्याच या बाजूच्या बाहेर गेला नसेल. म्हणजे या एका प्लेनच्या बाहेर नसेल गेला. दिस इज द प्लेन. हा स्लॅब म्हणजे प्लेन, हा फ्लोअर म्हणजे प्लेन, हे राईट साइडची भिंत म्हणजे प्लेन, हा लेफ्ट साइडची भिंत म्हणजे प्लेन, फ्रंट साइडची भिंत म्हणजे प्लेन आणि हे बॅक साइडची भिंत म्हणजे प्लेन असं कन्सिडर करायचं. ठीक आहे. तर या प्लेनच्या आतमध्ये एक स्पियर असतो म्हणजे गोल असतो. ओके. तर 8 कॉर्नरला 8 स्पियर तर असतीलच त्याच्या म्हणजे सर्कल असतील, 8 स्पियर असतील त्याच्या कॉर्नरला आणि त्याच्या मधात एक स्पियर असेल. ठीक आहे. म्हणजे त्याच्या बॉडीच्या अंदर एक स्पियर असेल तर त्याला म्हणतात बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. म्हणजे याच्या 8 कॉर्नरला 8 स्पियर असतीलच. 1 2 3 4 5 6 7 8 पण याच्या आतमधल्या बाजूला सुद्धा एक स्पियर असेल. ठीक आहे. तर याला म्हणतात बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. दिस इज कॉल्ड एज बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. ओके. नेक्स्ट वन इज द फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल. फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. ठीक आहे. फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल. आता हा फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल कसा असतो तर फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल कसा राहील. ठीक आहे. फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल थोडा मोठा आपण काढू जेणेकरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. हा एक आपण स्पियर काढलाय तर याला काय असेल 8 कॉर्नरला तर 8 स्पियर असेल. याचे स्पियर लहान काढतो मी. ठीक आहे. 8 कॉर्नरला तर 8 स्पियर आहेच पण याचं नाव काय आहे फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल. फेस सेंटर म्हणजे याच्या प्रत्येक फेसला एक स्पियर राहील. याच्या प्रत्येक फेसला कसा स्पियर राहील. ठीक आहे. याच्या प्रत्येक फेसला एक स्पियर राहील. तो स्पियर कसा राहील प्रत्येक फेसला तर तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे. हा एक स्पियर कन्सिडर करा गोल. ठीक आहे. गोल स्पियर कन्सिडर करा. हा याचे फेस आहे. कसे फेस आहे. एक हा फेस आहे, एक हा फेस आहे, एक हा फेस आहे, एक हा फेस आहे. टोटल 4 फेस झाले. ठीक आहे. हा 5वा फेस, हा 6वा फेस. म्हणजे आपल्या रूमला जे फेसेस असतात एक राईट साइडचा फेस, एक लेफ्ट साइडची भिंत म्हणजे फेस, एक समोरची भिंत म्हणजे एक फेस,
एक बॅक साईडची भिंत म्हणजे एक फेस, एक अप्पर साईडची एक म्हणजे भिंत फेस, आणि खालची भिंत म्हणजे एक फेस. असे टोटल 6 फेसेस असतात आपल्या स्पियरला. ठीक आहे, सॉरी आपल्या युनिट सेलला. तर या युनिट सेल मध्ये या फेसेसला स्पियर कसे असतात, कन्सिडर केला की हा एक स्पियर आहे, हा पूर्ण गोल आहे. ठीक आहे, मी आडवा घेतोय पण कन्सिडर करायचा पूर्ण गोल आहे. तर या फेसेसला स्पियर कसे असतात, हा जो फेस आहे याला कसे असतात, हा स्पियर जो राहील अर्धा अंदर राहील आणि अर्धा बाहेर राहील. अर्धा अंदरच्या बाजूला स्पियर राहील, अर्धा बाहेरच्या बाजूला. म्हणजे असा गोल स्पियर तो राहतो, अर्धा अंदर राहतो, अर्धा बाहेर राहतो. ठीक आहे, असा याही फेसला राहील, याही फेसला राहील, याही फेसला राहील, याही फेसला राहील, याही फेसला राहील आणि वरच्याही फेसला राहील. म्हणजे 6 फेसेसला 6 स्पियर असतात. त्याला म्हणतात फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. दिस इज द वन फेस, दिस इज द सेकंड फेस, दिस इज द थर्ड फेस, दिस इज द फोर्थ फेस. ठीक आहे, असे 4 फेसेस झाले. आणि एक फेस हा, एक फेस हा, असे 6 फेसेस त्याचे असतात. ठीक आहे, 3D पिक्चर मध्ये असे तुम्हाला 6 फेसेस त्याचे दिसतात. ठीक आहे, तर असे 6 फेसेसला 6 स्पियर असतात. दिस इज कॉल्ड ॲज फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. 6 फेसेस कसे कन्सिडर केले याचे, एक फेस हा वरचा, वरचा स्लॅब म्हणजे वन फेस. दुसरा फेस कसा कन्सिडर केला, हा दुसरा फेस, खालचा खालचा फ्लोर, दुसरा फेस. हा लेफ्ट साइडचा फेस. ठीक आहे, हा लेफ्ट साइडचा फेस. त्याच्यात हा एक स्पियर आला. ठीक आहे, वरच्या ह्याच्यात हा स्पियर आला, खालच्या ह्याच्यात हा स्पियर आला. ठीक आहे, राईट साइडचा एक फेस. असे झाले तुमचे 4 फेसेस. ठीक आहे, असे झाले तुमचे 4 फेसेस. आता त्याच्यानंतर राहिला फ्रंट साइडचा आणि बॅक साइडचा. फ्रंट साइडचा कसा कन्सिडर केला आपण, हा फ्रंट साइडचा. ठीक आहे, हा फ्रंट साइडचा झाला, हा चौकोनी. तर हा एक त्याचा स्पियर. ठीक आहे, आणि बॅक साइडचा तर हा कन्सिडर केला. त्याचा हा एक स्पियर. असे टोटल 6 फेसेस असतात आणि 6 फेसेसला 6 स्पियर असतात. दिस इज कॉल्ड ॲज फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. ठीक आहे, ओके. आजपर्यंत आजचा इथेच आपण टॉपिक संपवू. आता पुढच्या टॉपिक मध्ये आपल्याला फेस सेंटर क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल, सिंपल क्युबिक युनिट सेल यांच्यामध्ये किती आतमध्ये स्पियर असतात किंवा त्याच्या काउंटिंग आपण स्पियरची कशी करतो याच्याबद्दल आपण माहिती घेऊ आणि आपला चॅप्टर समोर नेऊ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करत राहा. टेक केअर. धन्यवाद.